मंडळींनो नमस्कार, मी डॉक्टर त्र्यंबके. आज आपण आपल्या सर्वांसाठी एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. आपण संभोगाविषयी बोलणार आहोत. शरीर संबंधाविषयी बोलणार आहोत. मी डॉक्टर त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर येथे 25 वर्षापासून अनेक आजारांवर उपचार करीत आलो आहे व मी अनेक रुग्णांना आजारापासून बरे केलेले आहे. मित्रांनो, माझा छोटासा दवाखाना आहे. आई वडिलांनीच पहिल्यापासून संस्कार आखून दिलेले आहेत की इमानदारीने काम करायचं. पैसा म्हणजे सर्वस्व नाही. त्यामुळे खूप मोठा दवाखाना टाकू शकलो नाही, कारण की दवाखाना मोठा टाकण्यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. ते मला जमत नाही. इमानदार असल्या कारणाने प्रामाणिकपणे आजपर्यंत लाखो रुग्ण बरे केले आहेत. त्यामुळं ऑल महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्राच्या बाहेर माझे एक उत्कृष्ट व एक चांगला डॉक्टर म्हणून नाव पोहोचलेलं आहे. मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपणास माझ्या दवाखान्याविषयी माहिती मिळावी म्हणून मी हा व्हिडिओ काढलेला आहे. आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल ती म्हणजे संभोग. आपल्या पार्टनर बरोबर केलेले शारीरिक संबंध. तुमच्याकडे खूप पैसा आहे, उत्कृष्ट राहण्यासाठी घर आहे, उत्कृष्ट कपडे आहेत, सर्व काही गोष्टी आहेत, पण तुम्ही जर संभोग करू शकत नसतील तर तुमच्यासारखा दुःखी प्राणी या पृथ्वी तलावर कोणी नाही आहे. त्यामुळं आपलं लिंग म्हणजे आपला जो प्रायव्हेट भाग असतो तो व्यवस्थित असणं ही काळाची गरज आहे. अनेक लोकांचं लिंग टाईट होत नाही. लिंगामध्ये म्हणावं अशी ताकद राहत नाही. आपल्या पार्टनर बरोबर, मग ती आपली बायको असो, गर्लफ्रेंड असो किंवा कोणी स्त्री असो, हिच्याबरोबर शरीर संबंध करताना आपलं लिंग म्हणावं टाईट होत नाही. टाईट झालं तर 1 मिनिटाच्या आतमध्ये गार पडतं किंवा 2 मिनिटाच्या आतमध्ये गार पडतं, किंवा शरीर संबंध केले तर आपलं युरिया लगेच बाहेर येतो. त्यामुळं आपण ज्या स्त्रीबरोबर आपले शरीर संबंध करतो त्या ठिकाणी आपणासच लज्जा उत्पन्न होऊन जाते व मनामध्ये आपल्या पार्टनरची आहे आपल्याविषयी चुकीची कल्पना निर्माण होऊन जाते. अनेक पुरुष शरीर संबंध न करू शकल्यामुळं मेडिकलमधून गोळ्या घेतात. कोणीतरी डॉक्टर आयुर्वेदिक औषध देतो म्हणे, त्याकडून औषधं घेतात व पैसा वाया घालतात. मला सांगा मित्रांनो, तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जातात व तुम्ही तुमची समस्या सांगतात व तो डॉक्टर तुम्हाला गोळ्या औषध देतो. पण तुम्ही समस्या सांगल्याने किंवा डॉक्टरनी तुम्हाला गोळ्या दिल्याने तुम्हाला फरक पडतो का? तर बिलकुल नाही. या वियाग्रा, सुहाग्रा या अशा गोळ्या खाऊन, सिलाजीसारखी औषधं खाऊन कुठं
हे जे इरेक्टाईल डिस्फंक्शनचे प्रॉब्लेम असतात, म्हणजे लिंगामधली ताठरता कमी होणे किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे त्वरित लगेच पाणी बाहेर येणे, यावर कुठे फरक पडतो का? तर असा फरक पडत नाही आहे. एक गोष्ट ध्यानात घ्या, तुम्हाला जर लिंगाची काही समस्या असेल तर समस्या कशामुळे उद्भवली हे पाहणं गरजेचं असतं आणि त्यासाठी रक्ताच्या तपासण्या कराव्या लागतात, हार्मोनच्या तपासण्या कराव्या लागतात. मित्रांनो, अनेकांना वेगवेगळे आजार असतात, त्यामुळेही ईडीचा प्रॉब्लेम येतो, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम येतो, लिंगामध्ये ताठरता म्हणावाशी राहत नाही. पण अनेक लोक या कारणासाठी चुकीचा औषधोपचार करतात. जोपर्यंत तुम्हाला कशामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे याचा शोध लागत नाही तोपर्यंत तुम्ही बरे होऊ शकत नाही. त्यामुळेच माझ्याकडे येणाऱ्या पेशंटच्या मी प्रथम रक्ताच्या तपासण्या करून घेतो. त्यामध्ये नेमकं कशामुळे तुम्हाला असं झालंय हे पाहतो. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे हार्मोन्स. यामध्ये महत्त्वाचे हार्मोन्स जर पाहायला गेले तर टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स हे महत्त्वाचे असतात व तसेच कार्टिसोल हार्मोन्स हे महत्त्वाचे असतात. टेस्टोस्टेरॉन हार्मोनची जर नॉर्मल रेंज रिपोर्टमध्ये जर आली नाही तर टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स वाढण्यासाठी काही इंजेक्शन दिले जातात, काही औषध दिले जातात. पण जर आपलं कार्टिसोल हार्मोन्स हे वाढले तर त्याची लेवल आपल्याला कमी करून घ्यावं लागते व आपल्या लिंगाला जर रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसेल, आपलं पेनिस म्हणजेच आपलं लिंग व्यवस्थित ताठ होत नसेल तर त्याचं कारण शोधून त्याला औषधे द्यावी लागतात. त्यामुळं तुम्ही एखाद्या मेडिकलमध्ये जाणं व ज्या डॉक्टरला याचं ज्ञानच नाही त्याकडून गोळ्या औषधं व आपलं शरीर संबंध वाढण्यासाठी म्हणजे आपलं लिंग टाईट होण्यासाठी घेणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही एखादी जमीन घेता, त्याचे सर्व कागदपत्र पाहता, ती जमीन पाहता व नंतरच तुम्ही कागदपत्र म्हणजे जमिनीची खरेदी करता. मग मला सांगा, तुमची कोणतीही तपासणी न करता तुम्हाला असे गोळ्या औषध देणं हे तुमच्या दृष्टीने घातक असू शकतं. त्यामुळं तुम्हाला जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर व्यवस्थित तपासणी करून घ्या. त्यासाठी जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे उपचार घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी ज्या पुरुषांना सेक्स संदर्भात काय अडचणी आहेत त्याचा मी डॉक्टर आहे, त्यावर मी उपचार करतो व मी आत्तापर्यंत हजारो लोकांना बरं केलं आहे. जर आपणाला ईडीचा त्रास असेल म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास असेल, आपलं लिंग म्हणावंसं टाईट होत नसेल किंवा लगेच आपलं पाणी युरिया गळत असेल तर आपण उपचार घेणं खूप गरजेचं असतं. जर आपणास शरीर संबंध करता करताच आपलं लिंग अचानक गार पडत असेल तर आपण त्वरित उपचार घ्या. कारण की ईडीमध्ये 4 प्रकार असतात. त्यास आपण माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर व व्हेरी सिव्हिअर असं म्हणतो. व प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनमध्ये आपली त्वचा सेन्सिटिव्ह झाली काय किंवा आपणास फिमोसिसचा काय त्रास आहे का किंवा आपल्या रिपोर्टमध्ये नेमकं काय रिपोर्ट्स येतात हे पाहणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही मित्रांनो या आजारावर त्वरित माझ्याकडे येऊन खात्रीशीर उपचार केला पाहिजे. तुमच्या नपुसकपणामुळे किंवा तुम्हाला या अडचणीमुळं अनेक स्त्रिया ह्या आपल्या नवरा आपल्या संग शरीर संबंध व्यवस्थित करू शकत नाही किंवा त्याला शरीर संबंध करताच येत नाहीत. त्यामुळं अनेक स्त्रिया नवरा असूनही तसा तो नवरा काही कामाचाच नसतो, त्यामुळं बाहेर परपुरुषाची शरीर संबंध करतात. समाजामध्ये तुम्ही ऐकत असताल, तुम्ही ज्या गावात राहता, ज्या शहरात राहता, या बाईचे त्या पुरुषाबरोबर अफेअर, त्या पुरुषाचे या बाईबरोबर अफेअर्स, याचे कारण काय असतात तर
आपल्यामध्ये झालेला दोष. आणि जर एखाद्या स्त्रीचा नवरा किंवा XYZ व्यक्ती त्याच्यामध्ये जर त्या स्त्रीला शरीर सुख देऊ शकला नाही, तर तिने इतर पुरुषाची संबंध का ठेवू नये? कारण की ज्यावेळेस आपण लग्न करतो त्यावेळेस शरीर संबंधासाठीच लग्न केलं जातं. आणि शरीर संबंधच नाही करू शकलो तर मुलं बाळ कुठं होतील? मग त्या स्त्रीचा तो अपमान होतो व आपलाही अपमान होतो. त्यामुळं मित्रांनो, तुम्हाला जर याचा काही त्रास असेल तर माझी जरूर भेट घ्या. अनेक पुरुष लोक समजा एखाद्याची काय कारण असतो, बायको निघून गेलेली असेल व त्यांनी दुसरं लग्न केलेलं असेल आणि त्या व्यक्तीचं समजा वय 35 किंवा 40 असेल व त्याच्या मंडेच वय 25 किंवा 30 असेल, तर हा व्यक्ती तिच्याबरोबर जर शरीर संबंध करू शकला नाही तर ती मुलगी ही आपल्या नवऱ्यापासून निघून जाते. कारण की हा वयामधला असलेला डिफरन्स किंवा आपल्यामध्ये जर काही दोष असतील तर त्या स्त्रीने का निघून जाऊ नये? मित्रांनो, स्त्री व पुरुष हे एकत्र का येतात? तर शरीर संबंधासाठी येतात, संभोगासाठी येतात. पण अनेक पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम असतो, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळं त्यांच्या स्त्रिया, सर्वच नाही पण बऱ्याच स्त्रिया हे बाहेर परपुरुषाशी संबंध ठेवतात. जर तुमच्यामध्ये मित्रांनो हा प्रॉब्लेम असेल तर व तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या स्त्रीने दुसऱ्या व्यक्तीची शरीर संबंध करू नये, तर तिच्यासाठी तुम्ही सक्षम असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही सरळ गाडी स्टार्ट करा व माझ्याकडे उपचारासाठी या. मी तुम्हाला 100% खात्री देतो. मी एक तज्ज्ञ डॉक्टर आहे, हुशार डॉक्टर आहे व अनेक लाखो पेशंटला मी बरे केले आहे. मी तुम्हाला डायरेक्ट मल्टीमीडियावर डायरेक्ट बोलत आहे. त्यामुळं तुम्हाला खात्रीशीर जर उपचार हवा असेल तर तुम्ही माझ्या क्लिनिकला भेट द्या. तुम्हाला कोणतीही लैंगिक समस्या असो याची तपासणी करून उपचार दिला जाईल व त्याबरोबर खात्रीशीर विश्वासही दिला जाईल. मित्रांनो, फालतू गोळ्या कोणत्या खाऊ नका. तात्पुरतं शरीर संबंध करण्यासाठी मेडिकलमधून आणून गोळ्या खाणे, तात्पुरतं उत्तेजित होणे व शरीर संबंध करणं हे ठीक नाही आहे. आणि अशा गोळ्यांपासून फक्त शरीराचा नाशच होतो. त्यामुळं तुम्ही योग्य त्या डॉक्टरकडे उपचार घेणं खूप गरजेचं असतं. अनेक लोक आयुर्वेदिक गोळ्या औषधांच्या नावाखाली अशा रुग्णांची लूट करतात. ते कोणतेही तपासणी करत नाही, काहीतरी फालतू औषध देतात, त्यामुळं रुग्णांना गुणही येत नाही. म्हणून मित्रांनो, कुठेच फालतू पैसे खर्च करू नका. तुम्ही माझ्याकडे या. मी तुम्हाला 100% खात्री देतो. तुम्हाला एकाच महिन्यामध्ये पूर्ण आराम मिळाला पाहिजे. मित्रांनो, जे काय औषध असतात ते तुमच्या समोर असतात. तुम्हाला ते औषध व्यवस्थित घेणे सांगितले जातात. तसंच आहार आपण कोणता घेतला पाहिजे हे समोर आल्यानंतर रिपोर्ट आणती तुम्हाला सांगितलं जातं. जर तुम्ही अनेक ठिकाणी लैंगिक समस्यासाठी उपचार घेतले असतील, आपणास जर कुठेच फरक पडलेला नसेल तर आता काळजी करू नका. जर हा आपण व्हिडिओ पाहत असाल तर ह्या स्क्रीनवर माझा स्वतःचा मोबाईल नंबर दिलेला आहे. तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोलू शकता व कोणताही प्रश्न मला विचारू शकता. आपल्या प्रश्नाचं पूर्ण समाधान केलं जाईल. जर आपणास उपचार घ्यायचा असेल तर माझ्या हॉस्पिटललाच यावं लागेल. इथे तपासणी करून घ्यावं लागते व इथेच तुम्हाला उपचार दिला जाईल. तुम्ही या, उपचार घ्या व या समस्येपासून दूर होऊन जा. मित्रांनो, जीवनामध्ये संभोग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर तुम्हाला या गोष्टीसाठी काही अडचण असेल तर यावर उपचार करून घेऊन टाका. कारण की जीवनामध्ये संभोगासारखं सुख कोणतंच नाही. खूप पैसा आहे पण
शरीर संबंध करता येत नसेल तर जीवन जगण्यातही काही अर्थ नाही. कारण की परमेश्वरांनीच आपल्याला हे वरदान दिलेलं आहे. पण तुम्हाला जर काही आजारपणामुळे, काही टेन्शनमुळे, मेंटल डिसऑर्डरचा प्रॉब्लेम असेल त्यामुळे, शुगरमुळे, बीपीमुळे, थायरॉइडमुळे जर आपणास लैंगिक समस्येमध्ये जर काही अडचण आली असेल तेही दूर केली जाईल. त्यामुळे मित्रांनो, बिंदास आजपासून विचार सोडून द्या. कारण की जर तुम्हाला अशी समस्या असेल व तुम्ही डिप्रेशनचा त्रास करून घेतला असेल, अँझायटी त्रास करून घेतला असेल व खूप तुम्हाला मानसिक त्रास झालेला असेल तर मानसिक त्रास करून घेऊ नका. कारण की मानसिक त्रास घेतल्यामुळे आपले कार्टिसोल्स हार्मोन्स वाढतात व कार्टिसोल्स हार्मोन जर वाढले तर टेस्टोस्टेरोन हार्मोनची लेवल पूर्णपणे कमी होऊन जाते. त्यामुळे काळजी करायचं सोडून द्या आणि तुम्ही जी काळजी करता ती मला करायला लावा. तुमची काळजी मी पूर्णपणे दूर करून टाकीन. एकच सांगतो, प्रामाणिक माणूस आहे. यायचं असेल तर मला कॉल करा व उपचार घ्या.